सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. आजचा आपला विषय आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो निळा झेंडा दिलाय तर त्या झेंड्याचा कलर निळाच का? तुम्हालाही हा प्रश्न बऱ्याच वेळा पडला असेल की ह्या झेंड्याचा कलर निळाच का? भगवा का नाही किंवा इतर दुसरा कलर आपल्या झेंड्याला देण्याचं बाबासाहेबांना का नाही वाटलं? ह्या निळ्या झेंड्याबद्दल, ह्या आपल्या निळ्या कलरबद्दल काही गाणीही निघालेली आहेत. निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एक व्हावे वगैरे. तर चला तर मग आज जाणून घेऊया की आपल्या झेंड्याचा जो निळा कलर आहे तो निळाच का? तर आकाशाची व्याप्ती आणि विशालता. निळा रंग हा आकाशाचा रंग आहे. आकाश जसे सर्वांसाठी खुले असते, त्याला कोणतीही सीमा नसते आणि ते सर्वांना समान सावली देते, तसेच आंबेडकरवादी विचार हे वैश्विक आणि सर्वसमावेशक आहेत. हा रंग समता आणि विशाल हृदयाचे प्रतीक मानला जातो. दुसरं म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनचा ध्वज 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे SCF या पक्षाची स्थापना केली, तेव्हा त्यांनी पक्षाच्या ध्वजासाठी निळ्या रंगाची निवड केली होती. आणि त्यानंतर स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे RPIने सुद्धा हाच निळा रंग स्वीकारला. तेव्हापासून निळा रंग हा या चळवळीचा अधिकृत रंग बनला. बौद्ध धम्मातील महत्त्व. निळा रंग हा पंचशील ध्वजातील 5 रंगांपैकी एक आहे. बौद्ध परंपरेमध्ये निळा रंग हा करुणा म्हणजे कंपॅशन आणि जागतिक प्रेमाचे प्रतीक मानला जातो. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे हा रंग धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही अधिक जवळचा झाला. चौथं म्हणजे शांतता आणि न्यायाचे प्रतीक. निळा रंग हा शांततेचा मार्ग दाखवतो. डॉक्टर बाबासाहेबांनी आपला लढा नेहमीच लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने म्हणजेच शांततेच्या मार्गाने लढला. अन्यायाविरुद्धचा हा शांत लढा निळ्या रंगाद्वारे अधोरेखित केला जातो. पाचवं म्हणजे एकजुटीची ओळख. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये निळा ध्वज किंवा निळा रंग दिसला की तो आंबेडकरी चळवळीचा अनुयायी आहे किंवा तिथे समतेचा विचार मानणारी माणसं आहेत हे ओळखणे सोपे जाते. हा रंग म्हणजे विखुरलेल्या समाजाला एका सूत्रात बांधण्याचे म्हणजे संघटित करण्याचे काम करतो. तर अपेक्षा करते की आपल्या ध्वजाचा जो निळा रंग आहे तो निळा का आहे आणि बाबासाहेबांनी त्या ध्वजाला जो निळा रंग दिला त्या मागची व्यापकता तुमच्या लक्षात आलीच असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.